यवतमाळ नगरपालिकेच्या भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांनी आज आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला असून भाजप कार्यकर्त्यांनी एक जल्लोष साजरा केला। यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, जिल्ह्याचे भाजप नेते माजी मंत्री मदन येरावार यांच्या उपस्थितीत ॲडव्होकेट प्रियदर्शनी यांनी हा पदभार स्वीकारला। पहिल्याच बैठकीत महिला सुरक्षाच्या दृष्टीने निर्भया पथक व दामिनी पथकाची नव्या स्वरूपात सुरुवात केली असून यवतमाळ नगरपालिका हद्दीतील नागरिकांना दिलासा म्हणून मालमत्ता संदर्भात 1% नोंदणी कर रद्द करण्याचा निर्णय पहिल्या बैठकीत घेणार असल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांनी सांगितले। जे माहितीचे जे अधिकार आहेत ते पूर्ण माहिती सहज उपलब्ध करून देण्याकरिता हे आधुनिक सुविधा आहे। सोबतच जे युवक, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास, स्वयंरोजगार, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन व कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि शहरातील स्वच्छता, रस्ते सुधारणीकरण आणि बेवारस जे वाहने हटवणे जे आहेत आणि त्यांचे अभिलेख वगैरे सगळे हे करून देणार आहोत आम्ही। सोबतच नागरिकांचे जे तक्रारी असतात ते निवारण केंद्र म्हणून ते ऑनलाईन प्रकारे चालवता होणार आहे। मदत कक्ष, सोबतच व्हिजिटर मॅनेजमेंटची सिस्टीम राहणार आहे। एक ॲप आणि एक शहर असा हा नवीन संकल्पना राबवणार आहोत आम्ही। सोबतच हे आर्थिक विकासासाठी सुलभ परवाने, पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा आणि सीसीटीव्हीची यंत्रणा, तसेच उद्योग सुविधा केंद्र आणि हे शिक्षण व आरोग्य क्षेत्रात डिजिटल शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याची अंमलबजावणी आम्ही लवकरात लवकर करत आहोत। या 100 दिवसाच्या कृती आराखडा सुशासन आणि पारदर्शकता आणि नागरिकांचा विश्वास आणि या यवतमाळ शहराचा सार्वजनिक विकास करण्याचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, अशी मी तुम्हाला 100 दिवसाचा एक आराखडा तुमच्यासोबत मांडलेला आहे। तुमच्यासोबत हे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये पूर्ण सविस्तर लिहून आहे। सोबतच आज 2 तारीख आहे आणि आज निर्भया पथक म्हणून आहे जे आपल्या यवतमाळला सुरू आहे, ज्याचं एक उद्घाटन आज करणार आहोत। त्याच्यामध्ये 2 व्हीलर्स वगैरे सगळ्यांना दिलेले आहे, महिला आणि ते महिला सगळेजण महिला पथक म्हणून दिसून येईल आणि ऍक्टिव्हली काम करणार आहे। त्याचं उद्घाटन आज आहे, त्यांना 2 व्हीलर्स दिलेले आहे, त्याचं उद्घाटन आज करणार आहोत। ह्या